स्वागत आहे सर्वांचं ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात। आज आपण मोत्यांच्या कानातल्यांची 2 डिझाईन्स बघणार आहोत, जी की आपण कानात लटकणारे कानातले म्हणूनही वापरू शकतो। तर यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मणी, मोती, सुई, धागा आणि कानातल्यांचे बेस, मेटलचे जे बेस भेटतात लटकन म्हणून वापरण्यासाठीचे, ते लागणार आहेत। सुरुवात करूया। सुरुवातीला आपण एका धाग्यामध्ये 6 मोती आणि एक मोठ्या साईजचा मोती ओवून घेतलेला आहे। आणि आता धाग्यांची जी 2 टोकं आहेत त्यांना आपण व्यवस्थित गाठ मारून घेणार आहोत, म्हणजे आपला तो शेप सिक्युअर राहतो। अशा प्रकारे आपण तो शेप सिक्युअर केलेला आहे। आणि आता पुन्हा एकदा आपण त्या सुईला वापस त्या मोत्यांमधून बाहेर काढणार, म्हणजे आपला जो मोत्यांचा शेप आहे तो अजून पक्का बनतो। आता या सुईमध्ये आपण पुन्हा 3 मोती टाकणार आहोत। 3 मोत्यानंतर आपण मेटलचा जो कानातल्यांसाठीचा एक हुक मिळतो छोट्या साईजचा, तो टाकणार आहोत आणि पुन्हा 3 मोती टाकणार आहोत। आणि हे असे 6 मोती आणि तो हुक असलेला जो आपला दोरा आहे तो आपण मोठ्या मण्याच्या विरुद्ध बाजूने काढून घेणार, म्हणजे आपला असा गोलाकार शेप तयार होत आहे। आणि ह्याला सुद्धा आपण छान गाठ मारून घेणार, म्हणजे आपला शेप तो व्यवस्थित इंटॅक्ट राहतो। आणि आता या 6 मण्यांच्या 2 माळांच्या मध्ये जी छोटी जागा दिसते त्यामध्ये आपण एक मोती ओवून घेणार आहोत, म्हणजे लहान लहान मोत्यांचा एक सर्कल तयार होत आहे आपला मोठ्या मोत्याच्या भोवती। आणि अशा प्रकारे आपलं डिझाईन कंप्लीट होणार आहे। पण हा मोती टाकल्यानंतर आपण पुन्हा तो धागा त्याच्या सगळ्या मोत्यांमधून काढून घेणार आणि अपोजिट साईडला जी जागा आहे सिमिलर 2 6 मण्यांच्या मधली जी जागा आहे त्या गॅपमध्ये सुद्धा आपण एक सिंगल मोती ओवून घेणार आहोत। आणि अशा प्रकारे आपला छान सर्कल तयार झालेला आहे आणि आपला शेप हा कंप्लीट झालेला आहे कर्णफुलासाठीचा। आता ह्या ठिकाणी आपण व्यवस्थित गाठ मारून घेणार, धागा कापून घेणार आणि ही जी आपली वायर दिसते त्या वायरला आपण छानसा शेप देणार आहोत। आता हे जे छोटंसं हुक तयार झालेलं आहे त्यामध्ये आपण मेटलची छोटी कडी बसवून घेणार आणि त्याला लटकणाऱ्या कानातल्यांसाठीचं हुक बसवणार, म्हणजे आपलं लटकणारं कानातलं तयार झालेलं आहे। आता अशाच प्रकारे आपण मोत्यांचा आणखीन एक शेप तयार करणार, ज्याने की आपल्याला भेटणार आहे कानातल्यांसोबत मॅचिंग असं लॉकेट। आणि हे लॉकेटचा शेप आपण मेटलच्या कडीला आकार देऊन एक लटकन प्रमाणे तयार केलेला आहे। अशा प्रकारे आपलं लॉकेट तयार होतं आणि ह्याला आपण कोणत्याही प्रकारच्या चेनमध्ये घालू शकतो। हे होतं डिझाईन नंबर 1। आता सुरुवात करूया डिझाईन नंबर 2 पासून। आता ह्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा दोऱ्यामध्ये घेणार आहोत आपण 5 मोती ओवून घेणार आणि त्यांना गाठ मारणार, म्हणजे फुलांसारखा आकार आपल्याला भेटतो। आता ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आपल्याला छोटे छोटे 3 0 साईजचे मणी टाकायचे आहेत, तर ते आपण ओवून घेतले आणि 2 मोत्यांच्या मध्ये ते 3 मणी आपण फिक्स केले। अशा प्रकारे प्रत्येक 2 मोत्यांमध्ये आपण छोटे छोटे 3 मणी फिक्स केले, म्हणजे आपला एक वेगळ्या प्रकारचा शेप तयार झाला। तर हा जो मोत्यांचा शेप आहे त्याला आपण मेटलची कडी आणि लटकनचं हुक बसवून घेणार आणि मॅचिंग लॉकेट सोबत आपला एक छानसा सेट तयार झालेला आहे। अशा प्रकारे आज आपण कानातल्यांची 2 डिझाईन्स बनवली, दोन्ही लटकन प्रकारची होती, ज्यांना आपण मॅचिंग लॉकेट सुद्धा बनवलेले आहेत। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका।